हॅलो, आदिनाथ कारे. बोला आजोबा. तुम्ही वाड्यावरून गेलात आणि मला असं वाटलं की आपला खजिन्यासंबंधीचा शोध थंडावतो आहे की काय. पण आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर जाऊ द्यायचं नाही अशी बहुधा ईश्वराचीच इच्छा दिसते आहे. म्हणजे आजोबा तुम्हाला आणखी काही क्लू मिळालेत की काय? छे रे बाबा, मला कसला क्ल्यू मिळतो आहे. पण हे विचित्र टप्पे जो आखणारा आहे तोच या टप्प्यांचा उलगडा करू शकणार आहे. आदिनाथा, विष्णूला एक मोहनमाळ सापडली आहे. काय? कुठे? वाड्यात? आजोबा, हा आणखी एक क्लू असू शकेल. या संबंधी मी सोपान काकांना विचारलं होतं, पण त्यांनी जे सांगितलं ते मला पटणारं नव्हतंच आणि कधीही नसेल. या मोहनमाळेवरून असंख्य प्रश्न मनात घोळता आहेत. आदिनाथा, तू जर इथे येऊ शकलास तर या प्रश्नांचा उलगडा होऊ शकेल कदाचित. आजोबा, तुम्ही जे काही सांगितलं त्यावर माझ्या डोक्यात वेगवेगळी चक्र फिरायला लागलीत. तुम्ही येशील का विचारताय, मी निघालोच. ये, शक्य तितक्या लवकर ये. आणि हो, एकटा येऊ नकोस. गेल्या वेळेसारखा येताना शुभ्रालाही सोबत घेऊन ये. मी आई बाबांना सांगतो आणि लगेच निघतो. सांभाळून ये रे. ठेवतो आजोबा. श्रीराम श्रीराम. शुभ्रा, शुभ्रा. अहो, मी इथे. शुभ्रा, चल लवकर तयार हो, आपल्याला निघायचंय. कुठे जायचंय? वाड्यावर. आजोबांचा आता फोन आला होता. काय झालं? काही प्रॉब्लेम नाहीये ना? प्रॉब्लेम काही नाहीये. विष्णू काकाला म्हणे एक मोहनमाळ सापडली. मला असं वाटतं याचा संबंध खजिन्याशी. शुभ्रा, शुभ्रा, काय ग, लक्ष कुठे आहे तुझं? नाही, काय काय म्हणालात तुम्ही? अगं, मी म्हटलं की या मोहनमाळेचा संबंध कदाचित त्या खजिन्याशी असू शकेल. आदिनाथ, या मोहनमाळेचा संदर्भ कुठेतरी ऐकल्यासारखा किंवा पाहिल्यासारखा वाटतोय मला. स्पष्ट आठवत नाहीये, पण दुसरंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय. कदाचित वाड्यावर गेल्यानंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील. आजोबा आपल्याला काही मदत करू शकतील. म्हणून म्हणतो आपण लगेच निघूया. 15-20 मिनिटात निघूया. तू चल, तयार हो. आणि प्रथमेश? प्रथमेश इथे आई बाबांबरोबर राहील ना. आपण त्यालाही बरोबर घेऊन जाऊया का? त्याला इकडे एकट्याला सोडायचं म्हणजे माझ्या जीवावर येतंय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तू तयार हो, मी आई बाबांना सांगून येतो. अरे प्रथमेश, तू कसा काय अचानक आलास? बरं झालं हो. आजोबा. श्रीराम. आजोबा. श्रीराम श्रीराम. शाबास.
चला चला खेळूया. अरे पण प्रवास करून दमला असशील तू. आजोबांना पाहिलं, आता कसला थकवा आणि कसलं काय. आता प्रथमेश जोवर वाड्यावर आहे तोपर्यंत वाड्यावर जाग असणार. सगळ्या खेळांची उजळणी होणार. चला चला हा पुढे, मी आलो. हो हो पुढे हो. प्रथमेश हळू, काहीतरी फोडशील. अगं फुटू दे, काही फुटलं तर काळजी करायची नाही. खेळून दमला की शांत होईल. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, मग आपण निवांतपणे बोलू. नाही आजोबा, ज्या कामासाठी आलोय ते काम आधी. तुम्ही मला फोनवर काहीतरी सांगत होता. ज्या गोष्टीसाठी मी तुम्हाला इथे बोलवलंय ती सांगायची नाही, दाखवायची आहे. विष्णूला बागेत काम करताना सापडली ही. बागेत? महादेव आजोबांनी ही माळ अशा ठिकाणी लपवली असेल का? या मागे नक्कीच काहीतरी घटना घडून गेलेली आहे, पण आता माझ्या ती स्मरणात नाही. आदिनाथ, मी सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की याबद्दल मला काही धुसरसं आठवतंय, पण नेमकं काय आहे ते कळत नाहीये. मावशीबाई, मावशीबाई. गोदे कशाला दंडट करतेय? जरा सावकाश चाल की. मावशीबाई, वाड्यात चोरी झाली. काय? आता कुणी काय पळवलं? कोंबड्या पळवल्या का वाड्यात टाकलेले कपडे? नाही मावशीबाई, भागीरथी ताईंचा दागिना चोरीला गेलाय. काय? वय, अरे देवा. मालकांनी समद्या नोकरासनी बाहेर बोलवलंय. तू पुढे हो, मी आले. जी. गोदे, जी. तुझा पाय घसरला नाहीये ना गोदे? मावशीबाई, तुमचा विश्वास नाही माझ्यावर? विश्वास आहे, पण खात्री करून घेतली. मालकांकडून पकडली गेलीस ना तर संपूर्ण गावात धिंड काढतील तुझी. काय ग ये फटक भवाने, किती उशीर? यमी मावशीला बरं नव्हतं म्हणून बसलो होतो उशाशी. अरे वा, लई लागलाय वाड्यावरच्या माणसांशी. हा, इथं भंजिती हाय का मेली याची बी शोध नाही तुला? जेवाय काय हाय का? काय म्हणली गोदे? काय म्हणली ग तू? जेवाय? का ग वाड्यावर जेवाय दिलं नाही तुला? हा, ये सावताच्या हात न करून. काही ना ग, मला पाणी पितून झोपतो मी. हे काय बयो? साफ हाय, ठेव तिथंच चावल. ही भागीरथी ताईची मोहन माळ हाय बयो. वाड्यावर स्वारीला गेली म्हणून कांगावा झालाय, आणि ती इथं आपल्या सोपान्या. एक टावळे कप कुमनची माळ ठेव तिथं. पाणी पी नन्नीस तुझ्या कोपऱ्यात. वाड्याचा ऐवज आपल्या घरी म्हणजे बयो आपण ही माल परत. बसती का? लई जीभ चाळवली ग तुझी हल्ली. हा, काय योजलायस तू बयो? कधी नव्हतं आपल्याला एका गावात हारा गावलाय आणि मी काम करायला लागले वाड्यावर. तू हे त्या नावाचं बोकड कापलं ते. लई बोलती हल्ली. हम आज बघतो तुला. बयो, ऐकशील का माझं बयो? तुझ्या अशा वागण्यानं दोघांच्या बी आयुष्याचा नरक होईल बयो. तुझी फरफट झाली मला माहिती आहे.
पर आता दैवानं आपल्याला मोका दिलाय बयो नरकाचं सोरक करायला. तुलाच हौस चढली नरकाची. थांब, नरक धावतो तुला. येईल नको बयो, पाया सोड, पाया सोड. प्रथमेश, हॅलो साहेब, परमेश्वर बोलतोय साहेब. साहेब, आपल्याला वाटत होतं ना की आपल्या अभिमानला पोलिसांनी काहीतरी केलं असेल, पण तसं काही झालं नाहीये साहेब. तो अगदी सुरक्षित आहे साहेब. मला आत्ताच फोन आला होता. तो राजस्थानच्या जवळ आहे. मी आपल्या माणसाला त्याच्यावर नजर ठेवायला सांगितले. साहेब, आपण एक काम करूया, आपण दोघेही जाऊया, त्याची समजूत काढूया आणि त्याला आपल्या घरी घेऊन येऊया साहेब. हो. नाही नाही साहेब, नाही, तुम्ही आता काही बोलू नका. मला तुमचं काहीच ऐकायचं नाही साहेब. नाही साहेब, साहेब हे काम तुमच्याशिवाय दुसरं कुणीच करू शकणार नाही. तुम्ही तयार व्हा. मी आत्ताच येतो. हो, आपण दोघेही निघूया. हो. का असा वागला असेल प्रथमेश? त्याचं असं चिडणं, आकांड तांडव करणं, तडकाफडकी निघून जाणं, काय कारण असेल यामागे? वास्तविक प्रथमेश आणि त्या मोहन माळेचा काहीच संबंध नाहीये. ही मोहन माळ पार्वती वहिनी आणि भागीरथी ताईच्या काळातली आहे. म्हणजे या मोहन माळेचा संबंध गोदाशी तर नसेल? पार्वती वहिनी बरोबर असणारी गोदा प्रथमेश गोदाचा पुनर्जन्म असेल. शुभ्रा जर पार्वती वहिनीचं रूप असेल तर मग गोदाचा मृत्यू आणि प्रथमेशचा जन्म यात इतकी मोठी तफावत का? माझ्या स्मरणशक्तीप्रमाणे शुभ्राने प्रथमेशला पाहिल्यावर प्रथमेश, मनीषा आणि गोदा असे चेहरे तिला दिसले होते. प्रथमेश गोदा आहे असं मानलं तर मग मनीषा कोण आहे? श्रीराम श्रीराम. मनीषा ही उकल करायला मदत करणारा इथे नाहीये. विक्रांत भोसले. याआधी मनीषाच्या आईची भेट घडवून आणली होती त्याने. पुन्हा तीच भेट घडणं खूप गरजेचं आहे.
पण कसं शक्य आहे? आज विक्रांतची उणीव जास्तच जाणवते आहे. कुठे असेल तो? काय करत असेल? श्रीराम. हॅलो. आजोबा. कोण? मित्र. कोण मित्र? एक असा मित्र ज्याच्या डोळ्यात तुम्हाला प्रामाणिकपणा दिसला होता. कर्तबगार, कर्तव्यदक्ष. विक्रांत? विक्रांत बोलतोयस? हो आजोबा, विक्रांतच बोलतोय. विधात्याच्या खेळाला काय म्हणावं? कधी कधी प्रश्न पडतो. मनापासून केलेली प्रार्थना तो ऐकतो. असं ऐकलं होतं, वाचलं देखील होतं, पण आज त्याचा प्रत्यय आलाय. माझा तर त्याच्यावरचा विश्वासच उडला होता आजोबा. एकच प्रार्थना करत होतो की नशिबाने जी नाती जोडली गेली ती तुटू नयेत. निस्वार्थीपणे बांधले गेलेले नात्याचे बंध कधीच कमकुवत नसतात. मग आपल्या मैत्रीच्या धाग्याची वीण कमजोर कशी असेल विक्रांत? तुम्हाला फोन करायच्या आधी 100 वेळा विचार केला. म्हटलं मध्यंतरी जे गैरसमज निर्माण झालेत. तुझा आवाज ऐकला आणि सगळे संभ्रम, समज, गैरसमज क्षणात नाहीसे झाले. मला अजूनही आठवतोय तो दिवस, ज्या दिवशी आपली पहिली भेट झाली होती. वाड्यावर. होय. आणि योगायोगाने आज देखील आपण फोनवर का होईना पण वाड्यावरच भेटतो आहोत. आजोबा, मला तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे. मित्र आहोत म्हणून आपल्या भावनाही सारख्याच आहेत. मलाही तुला भेटावंसं वाटतंय विक्रांत, पण यावेळी तुझी मदत हवी आहे. बोला. काही काळापूर्वी तू माझी मनीषाच्या आईची भेट घडवून आणली होतीस, पण त्यावेळी त्या भेटीचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. पण मध्यंतरीच्या काळात अशा काही घटना घडून गेल्या की त्या प्रश्नांची उकल मनीषाच्या आई भेटल्यावर होईल असं मला वाटतंय. मनीषा म्हणजे सुलेखाची मैत्रीण? होय. कधी आणू मनीषाच्या आईला भेटायला तुम्हाला? फक्त आजोबा, त्याआधी आपण 2 दिवस भेटूया. अवश्य, जरूर भेटू. मन मोकळ्या गप्पा मारू. मनमोकळ्या गप्पा कशाला म्हणतात हेच विसरलोय मी. ठेवतो आजोबा. श्रीराम. श्रीराम.